नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि धावपळीचा आहे आणि मला आज खूप सारी कुरिअर पाठवायचे होते। त्यानंतर बाजारात स्टॉलसुद्धा लावायला जायचं होतं। चला तर मग माझ्यासोबत या कामाच्या प्रवासात सहभागी व्हा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळची सुरुवातच माझी कुरिअर पॅक करण्यापासून झाली। ग्राहकांना कुरिअर व्यवस्थित सुरक्षित पोहोचायचं खूप महत्त्वाचं असतं, म्हणून मी अगदी व्यवस्थित डबल लेअर पॅकिंग करते। पत्ता लिहिण्यासाठी ते टेप लावण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मी स्वतः लक्ष देऊन करते, जेणेकरून कुठलीही चूक होऊ नये। तर मैत्रिणींनो, बघू शकता आधी मी क्लिनिंग फिल्म त्याने पॅक करून घेतलं व्यवस्थित सगळं। त्यानंतर मस्त अशा एका गोणीमध्ये ते सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलं, म्हणजे पाण्याचं काही प्रॉब्लेम आला तरीसुद्धा ते भिजणार नाही, ओले होणार नाहीत, या गोष्टीची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे। त्या ताईंनी भरपूर गाऊन ऑर्डर केलेले होते, त्यामुळे मग त्यांना ते व्यवस्थित तसं कुरिअर घरपोच पोचलं पाहिजे, त्यासाठी मी हे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करत होते। तुम्हालाही तुमचे गाऊन ऑर्डर करायचे असतील तर आत्ताच मला कमेंट करून नंबर घ्या। माझा नंबर 7262021743 या नंबरवरती तुम्ही तुमची ऑर्डर लगेच बुक करू शकतात। बघू शकताय डबल 4-4, 5-5 लेअर मारून मी पॅकिंग करते। त्यानंतर यावरती परत क्लिनिंग फिल्म मी पॅक मारलं, म्हणजे पाणी त्यामध्ये कुठूनही घुसत नाही, कुरिअर खराब होत नाही। कारण आत्ताचं सुद्धा वातावरण असं आहे ना की लवकर कुठेही पाऊस पडतो, काही होतं, आणि तसं माझ्या कोणत्याही कस्टमरसोबत होऊ नये म्हणून या गोष्टीची मी काळजी घेते। खरं तर छोटे कुरिअर असतील तर कुरिअर बॅगमध्ये पॅक होतात, पण असे कुरिअर असले, मोठे मोठे कुरिअर असले की हे अशी काळजी घ्यावीच लागते। माझा आवाज थोडा इग्नोर करा, कारण माझा आवाज बसलेला आहे, पण मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणं गरजेचंच आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना मी माझा रोजचा प्रवास, रोजच्या गोष्टी मी सांगत असते, त्याचमुळे तर माझ्या कस्टमरचं नाव, ॲड्रेस, नंबर, त्यानंतर माझं सगळं टाकून मी कुरिअर छान मस्त व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे। बघू शकताय डन झालेलं आहे। त्यानंतर पॅकिंग तर झालं, आता वेळ आहे बाजारात जाण्याची। सगळ्या मालाच्या पिशव्या भरून मी निघणार आहे, पण त्या पिशव्यांमध्ये मी गाऊन कसे भरते, काय भरते, हेही तुमच्यासोबत दाखवावं यासाठी मी हा व्हिडिओ शूट करते आहे। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते, कारण मी खूप साऱ्या गोष्टी दिवसभरात करत असते। हा व्हिडिओ मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करते, पण याआधी मी पार्लरच्या क्लासला सुद्धा जाऊन आलेली आहे। सकाळची घरातली कामं, त्यानंतर कुरिअर पॅकिंग केलं, त्यानंतर क्लासला गेले, परत आले, शिवमला घेऊन आले शाळेतनं, त्यानंतर परत बाजारासाठीच्या पिशव्या पॅक केल्या, बाजारात गेले। बाजारात जाण्याआधी मी जेवणामध्ये खिचडी वगैरे बनवून गेले होते। त्यानंतर बाजारात आल्यानंतर जेवणं झाली, भांडी झाली, सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एका दिवसात मी काय काय करते हे सगळं मला तुम्हाला शेअर करायचं आहे। मला रात्री हा व्हिडिओ एडिटिंगसाठी रात्री 12:30 वाजलेत बघ, म्हणजे खूप उशीर झाला आहे, पण मला जे मिळवायचं आहे ना तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे। त्यासाठी मला कितीही वेळ लागला, कितीही कष्ट लागले तरीही चालतील, पण मला ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। त्यासाठी मैत्रिणींनो, मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे। तुम्ही मला सबस्क्राईब करून सपोर्ट करू शकतात, कमेंट करू शकतात, लाईक करू शकतात, तिथं तोच तुमचा मला सपोर्ट असेल, कारण तेच मला आत्ता खूप महत्त्वाचं आहे। बघा, मी आपला स्टॉल लावायची तयारी करते आहे। प्रत्येक वस्तू ग्राहकांना दिसेल अशी मांडते मी। ही एक कसब आहे। स्टॉल लावल्यानंतर थोडा वेळ बाजारात फेरफटका मारला, बघू शकता। त्यानंतर मी काही खूप असा खर्च केलेला नाही आहे। गाऊनचा माल माझ्या घरात होता, फ्लॅक्स होता घरात, तोच मी कट केला, तोच खाली अंथरते। बेसिक स्टॉलची सुरुवात आहे, कोणत्याही प्रकारचा टेबल वगैरे नाही आहे, कोणत्याही इन्व्हेस्टमेंट न करता फक्त गाऊनच्या मालासाठी जितका पैसा लागेल तितकाच पैसा, पण असं टेबल, खुर्ची, फ्लॅक्स, बॅनर वगैरे असं मी अजून काहीही केलं नाही आहे। कोणताही खर्च न करता मला जितकं शक्य होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला घरात बसून जर गाऊन ऑर्डर करायचे असतील तर 7262021743 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही तुमचं बुकिंग करू शकतायत। मी तुमच्याकडे कोणतीही आर्थिक मदत मागत नाही आहे। मला फक्त आणि फक्त मी ज्या गोष्टी करते त्या सगळ्यांमध्ये ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यासाठी मला फक्त तुमचं एक लाईक, 5-10 मिनटाचा वेळ आणि तुमचं एक सबस्क्राईब एवढ्याच गोष्टी लागत आहेत। तर अपेक्षा करते की तुम्ही सगळे
मस्त सपोर्ट कराल मला आणि पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत कराल. बघू शकताय वेगवेगळ्या रंगाचे मस्त छान वेगवेगळ्या पॅटर्नचे सगळे पीस मी वेगळे लावून घेतलेले आहेत. बघू शकताय तर छान मस्त असा बाजार लागलेला आहे. बघू शकताय भरपूर स्टॉल लागलेले आहेत. भाजीपाल्याचा स्टॉल भरपूर आहे. मी व्हिडिओ खूप उशिरा घेत होते कारण 9-9:30 वाजत आले होते. बऱ्यापैकी बाजार रिकामा झालेला होता आणि अजूनही माझे काही कस्टमर चालू होते, काही सांगून गेले होते थोड्या वेळात येतो, त्याचमुळे मग थांबले होते. इथे ज्या महिला आहेत त्यांनाही गाऊन बघायचे होते, त्याचमुळे मग मी थांबले होते. त्यानंतर शेजारीच एक काका होते झाडवाले, त्या काकांच्या मुली आणि मुलं त्यांच्या मम्मीसाठी गाऊन घेण्यासाठी आले होते. बघू शकताय सगळे गाऊनचा स्टॉल बऱ्यापैकी खाली होत आलेला आहे आणि ह्या दोघी आईसाठी गाऊन घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर बाजारातून मी घरी परत आल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या साहित्य नीट जागेवर लावून ठेवलं. लगेच थकवा जाणवतो पण काम केल्याचं समाधान वेगळंच असतं. भूक खूप लागली होती म्हणून आज मी अगदी झटपट होणारी पौष्टिक खिचडी आणि सोबत थंडगार काकडीची कोशिंबीर तर नाही जमली पण काकडी घेतली होती. कामाच्या व्यापात असं साधं पण चविष्ट जेवणाचं मनाला शांती देते. त्यानंतर जेवण झाल्यावर भांडी घासून किचन आवरून घेतलं. मग कुठे दिवसाची सांगता होते. आज दिवसभर खूप काम होतं पण मी काही शिकणार होते. तुम्हाला आजचा माझा छोटासा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप गोष्टी असतात ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात पण मला ते शेअर करता येत नाही, पण मी त्या नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक छोट्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या सगळ्यांमध्ये मला काय हवं आहे तर तुमची साथ आणि तुमची मदत. ती तुम्ही मला कशी करू शकतात तुम्ही मला एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब करू शकतात. ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा. ज्या मैत्रिणी म्हणतात ना की आम्ही घरात बसून काय करू, आम्हाला काहीच जमत नाही आहे, आम्ही काय करू शकत नाही आहे, मी काय करू या प्रश्नाचं उत्तर फक्त इतकंच आहे, तुम्ही दिवसभर जे करता ते शूट करा आणि लोकांसोबत शेअर करा. खूप वेळ आहे आपल्याजवळ पण आपण काही करत नाही. मी सकाळी उठल्यापासून माझं व्हिडिओ शूटिंग चालू असतं. सकाळी शिवमचा डबा, घरातले कामं, त्यानंतर पार्लरचा क्लास, त्यानंतर ऑनलाईन सेलिंग, त्यानंतर मी बाजारात कधीतरी आठवड्यातून 1-2 वेळा जाते. त्यानंतर फेसबुकचे लाईव्ह करत असते, कुरिअर पॅकिंग करत असते, फोटोज काढत असते, व्हिडिओ शूटिंग करत असते, एडिटिंग करत असते, व्हॉईस ओव्हर करत असते. या सगळ्या गोष्टी मी एकटी करते. त्यामुळे जर मी हे करू शकते तर तुम्हीसुद्धा सगळं काही करू शकतात. मी कितीही कामात असले, कितीही गोष्टींमध्ये असले तरी पण मी माझं किचन आणि किचन हॉलमध्ये माझा कधीच पसारा तुम्हाला सापडणार नाही. बाय चान्स एखाद्या वेळेस होतं असं की आज पसारा राहिला आहे, पण कितीही दगदग झालेली असले, मी कितीही दमलेले असले तरी मला किचन आवरल्याशिवाय मला झोप येत नाही. त्यामुळे मी माझं किचन छान स्वच्छ सुंदर करून ठेवण्याचा प्रयत्न करते. माझं किचन आज छान सुंदर झालेलं असेल तर उद्या सकाळी उठल्यानंतर माझा पूर्ण दिवस फ्रेश जातो. त्याचमुळे मी माझं किचन छान स्वच्छ सुंदर मस्त करून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर मैत्रिणींनो, आज मी काय केलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर खाली जे सबस्क्राईबचं ब्लॅक कलरचं बटन दिसते ते तुम्हाला प्रेस करायचं आहे. त्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे म्हणजे माझा आलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर मैत्रिणींनो, बघू शकता ऑलमोस्ट माझे सगळे कामावरून झालेले आहेत. आता किचन ओटाही क्लीन करून झाला आहे, घर झाडून झालेलं आहे, सगळ्या गोष्टी करून झाल्यात. आता मला फेसबुक लाईव्ह करायचं आहे, त्याची तयारी मी करते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.